स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ. लेखक भाद खेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ. आईनं सांगितलेलं आत्म्याचं तत्त्वज्ञान काही मला फारसं कळलं नव्हतं, परंतु माझा महार मित्र भीम्या पाणी पिऊन संतुष्ट झाला होता, त्यामुळेच मीच आईवर संतुष्ट होऊन गेलो होतो. त्यानंतर आई माझ्या दृष्टीसमोर आली ती पहाटेच्या प्रहरची. कोंबड्यानं पहाटेची बांग दिली. जात्याची घरघर सुरू झाली. मंजूळ आवाजात भोपाळी म्हणत आईनं सडा संमार्जन केलं. मग बागेतली फुलं खुडली. नंतर अंगधुणं आटपून ती देवपूजा करू लागली. तोंडानं ती स्तोत्र म्हणत होती. देवासमोर दीप उजळला. उदबत्त्यांचा सुगंध दरवळला. डोळे मिटून तिनं उजव्या हातानं नाक धरलं आणि नाकापासून हात दूर करून नैवेद्याच्या वाटीवरून तो हात गोल गोल फिरवला. वाटप करण्यासाठी नैवेद्य सिद्ध झाला. तेवढ्यात मी उठलो आणि नैवेद्यासाठी हात पुढे केला. उदबत्तीच्या धुराची वलय वर हवेत उठत होती. ती वलय त्याच हातानं धरण्याचा मी प्रयत्न करू लागलो. आईनं माझ्याकडे कौतुकानं बघितलं. जणू अर्धोन्मिलित कमलपुष्पाच्या कोमल पाकळ्याच तिच्या दृष्टीस पडल्या होत्या. त्याचवेळी पक्ष्यांचा एक थवा वेगानं झेपावत जाताना खिडकीतून दिसला. मी आईला विचारलं, आई, माणसाला का गं देवानं पंख दिले नाहीत? मग माणसाला मजेत उडता आलं असतं, नाही का? मग एकदम मनाला पंख लावून मन भुरकन उडालं ते एका अप्रिय स्मृतीवर जाऊन बसलं. त्या दिवशी मधल्या सुट्टीत शाळेतून घरी आल्याबरोबर मी आईशी भांडलो होतो. त्या दिवशी माझा वाढदिवस होता, परंतु आईनं तो साजरा केला नव्हता. मधल्या सुट्टीत तिनं माझ्यासमोर ठेवलेली भाकरी मी खाल्ली नाही. पान डावलून मी उठलो होतो. आई म्हणाली होती, अरे, अन्नावर कधी राग काढू नये. अन्न हे परब्रह्म असतं. परंतु परब्रह्माच्या सवंग गोष्टी ऐकण्याची माझ्या मनाची सिद्धता नव्हती. माझ्या वाढदिवसाला आईनं माझ्यासमोर भाकरी वाढली होती. त्या दिवशी काही न खाता मी शाळेत निघून गेलो होतो. त्यानंतर काही दिवस मी आईशी अबोला धरला होता. माझ्या सोबत्यांचे वाढदिवस थाटात साजरे झालेले मी पाहिले होते आणि आईनं माझ्या वाढदिवसाला भाकरी पुढे केलेली मला मुळीच पटली नव्हती. आईनं माझा वाढदिवस का साजरा केला नव्हता या गोष्टीला कारण हे तसंच होतं. ते कारण मला नंतर समजलं आणि ते कारण मला समजलं तेव्हा माझं मन आक्रंदून उठलं. बाबाच्या आधीची आईची 2 मुलं पाठोपाठ देवाघरी गेली होती. बाबाच्या पाठीवर माझा जन्म झाला. माझं गोजीरवाणं रूप तर लहानपणापासूनच दृष्ट लागण्यासारखं होतं. निदान प्रेमाच्या पोटी आईला तसं वाटे. ही आपली गोजीरवाणी सुरेख पाखरं कोणत्याही निमित्तानं दृष्टाळली जाऊ नयेत म्हणून तिनं आम्हाला पदराखाली वाढवलं होतं. डोळ्यात भरेल असा नवा कपडाही तिनं आम्हाला कधी घातला नव्हता किंवा आमच्या वाढदिवसानिमित्त कधी सण समारंभही केले नव्हते. जगाच्या दृष्टीआड आपली पोरं बिनबुभाटपणानं वाढवावीत हाच तिचा हेतू होता. म्हणून तिनं माझा वाढदिवस साजरा केला नव्हता आणि वाढदिवशी माझ्यासमोर भाकरी ठेवली होती. मला जेव्हा तिचा हा हेतू समजला तेव्हा माझं मन मला खाऊ लागलं. वाटलं मनाची झोळी करावी आणि त्या झोळीत आपल्या आईनं क्षमेची भिक्षा घालावी. पण आईकडून ती भिक्षा घेण्याचा प्रसंगच कधी आला नाही. आम्हा चिमण्यांना सोडून एके दिवशी आई निघून गेली. आजही क्षमा याचनेची माझी झोळी मी अखंडपणानं आईसमोर धरलेली आहे आणि मी तिच्या क्षमेच्या भिक्षेची वाट बघत वेड्यासारखा उभा आहे, अखंड उभा राहणार आहे. कधीमधी मधूनच भास होतो की आईनं आपल्या झोळीत ती भिक्षा घातलेली आहे, पण प्रत्यक्षात ती झोळी रिकामीच आहे. मला कल्पांतापर्यंत ऋणात ठेवून आई निघून गेली ती कायमचीच. खरंच कल्पांतावरून एक आठवण झाली. अण्णांच्या तत्वचर्चेत एकदा कल्पाची चर्चा चालली होती. त्या चर्चेत आईनंही भाग घेतला होता. कल्प ही एक विशाल कालगणना आहे. प्रत्येक कल्प हा थेट मागच्या कल्पासारखा असतो. जे एका कल्पात घडतं तसं दुसऱ्याही कल्पात घडतं. एका कल्पाची आवृत्ती दुसऱ्या कल्पात होते. मला अद्यापही कधी कधी वाटतं की कल्पाची पुनरावृत्ती व्हावी, पण आईशी झालेल्या माझ्या भांडणाची मात्र पुनरावृत्ती होऊ नये. परंतु असं कुठलं घडायला. आई गेली ती गेलीच.
तिच्याशी भांडल्याची रुखरुख मात्र माझ्या मनात कायमची घर करून राहिली. माझ्या भावीकालीन आयुष्यात माझे अनेक वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरे झाले, पण त्या प्रत्येक प्रसंगी मला नेमकी आठवण होते ती लहानपणी आईनं साजऱ्या न केलेल्या माझ्या वाढदिवसाची आणि तिनं पुढं केलेल्या त्या भाकरीची. तिच्या हातची भाकरी जर मला कधीकाळी खायला मिळणार असेल तर माझ्या प्रत्येक वाढदिवशी मला मिळणारे पक्वान्न त्या भाकरीपुढे बेचव वाटतील. पण आता आई कधी येणार नाही आणि मला भाकरी देऊन माझा वाढदिवसही कधी साजरा करणार नाही. माझ्या प्रत्येक वाढदिवशी माझी मान शरमेनं खाली जाते. पंचपक्वान्न मला बेचव वाटू लागतात. तिच्या हातची भाकरी मला आता थोडीच मिळणार आहे. देवीच्या तावडीतून माझी आई सुटेल आणि ती मला परत भेटेल ही माझी आशा त्या दिवशी मावळली, ती कायमचीच. पण आईच्या निमित्तानं माझं मन एका वेगळ्याच दिशेनं प्रवास करू लागलं. आई जगाबाहेर निघून गेली आणि तिच्या पाठोपाठ घरातलं वैभव घराबाहेर निघून गेलं. हे कळल्यानंतर माझंही मन घराबाहेर पडलं. घरात असताना वीर पुरुषांची चरित्र वाचावीत आणि दारणा नदीच्या पैलतरी असलेल्या आमराईत हिंडताना त्यांच्या वीरकृत्यांनी मन वेडावून जावं असं होऊ लागलं. होमरचं इलियड हे महाकाव्य मी वाचलं ते याच वयात. ॲगॅमेम्नान आणि अकेलीज यांच्या वीरकृत्यांची वर्णनं वाचून माझे बाहू स्फुरण पाहू लागत. पेशवे आणि छत्रपती यांच्या बखरींची तर मी पारायणं केली. महाभारत हा माझा आवडता ग्रंथ आणि भीम हा माझा आवडता वीरपुरुष. त्याही वयात मला नेहमी वाटे की धर्मानं जर भीमाचं वेळीच ऐकलं असतं तर भारतीय महायुद्ध टळलं असतं. युद्धप्रसंग ओढवल्यावर अर्जुनानं पराक्रम केला ही गोष्ट खरी, पण भीमाचं ऐकलं असतं तर युद्धप्रसंगच ओढवला नसता. म्हणून मला नेहमीच अर्जुनापेक्षा भीम मोठा वाटे. भीमाची विचारसरणी सरळ आणि सुस्पष्ट होती. मोह अर्जुनाला पडला होता, भीमाला कधीच नाही. हे विचार माझ्या मनात घोळत असतानाच माझ्या डोळ्यांसमोर वासुदेव बळवंतांचं सारं चरित्र नाचू लागलं. बापू काकांनी मला त्यांच्या कितीतरी वीरकथा सांगितल्या होत्या. एकदा तर बोलण्याच्या भरात ते मला म्हणाले होते, छोटे जहागीरदार, एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे? 1883 साली वासुदेव बळवंत गेले आणि त्यानंतर लगेच तुमचा जन्म झाला. हे सांगितल्यावर बापू काका माझ्याकडे चपापून बघू लागले. पोराला आपण भलतंच काहीतरी सांगितलं असं वाटून त्यांनी मला जवळ घेतलं आणि माझे पटापट मुके घेतले. त्यांनी नंतर कितीही सारवासारवी केली तरी माझ्या मनात ते बीज चटकन रुजलं. वासुदेव बळवंत गेले आणि माझा जन्म झाला. ठीक आहे, त्यांचं अपुरं क्रांतिकार्य मी पुरं करीन. एडनला वासुदेव बळवंतांची चिता पेटली, ती विझली नव्हती. इकडे माझं मन पेटून उठलं. या चितेच्या ज्वाळा माझ्या मनात प्रकाशू लागल्या. कुठे एडन, कुठे महाराष्ट्र, शेकडो मैलांचं अंतर, पण एडनच्या क्रांतिज्वालांची झळ महाराष्ट्रात येऊन पोहोचली. माझं मन सशस्त्र क्रांतीकडे झपाट्यानं झुकू लागलं. वासुदेव बळवंत आणि मी, आम्ही एकच आहोत. ते एडनला गेले आणि मी भगूरला जन्मलो. माझ्या मनात ही भावना पक्की होत गेली. वासुदेव बळवंतांना शिवाजी म्हणत, मलाही शिवाजी व्हायचं होतं. वासुदेव बळवंतांची आई गेली आणि त्यांचं मन क्रांतीनं पेटलं. माझी आई गेली, माझंही मन आता क्रांतीनं पेटू लागलं होतं. आम्हा दोघांनाही आई हवी होती, पण दोघांनाही ती मिळाली नव्हती. आई गेल्यावर वासुदेव बळवंतांनी आपलं सारं आयुष्य मातृभूमीच्या सेवेला वाहिलं होतं. मलाही माझं जीवन मातृभूमीच्या सेवेला अर्पायला हवं होतं. आसन्न मरण मातेच्या भेटीसाठी जायला वासुदेव बळवंतांना इंग्रजांनी रजा दिली नव्हती. त्यानंतर आई त्यांना कधी दिसली नाही. देवीनं कौल देऊनही माझी आई मला कधी दिसणार नव्हती. वासुदेव बळवंतांना देशात हिंदू राज्याची स्थापना करायची होती. त्यासाठी त्यांनी इंग्रजांना गर्जना करून सांगितलं होतं, आमच्या देशातून तुम्ही चालते व्हा. हे सारं मला करायचं होतं, कारण माझ्या रूपानं पुन्हा वासुदेव बळवंत अवतरले होते ना. परंतु मला माझा शत्रू कुठेच दिसेना. त्या दिवशी गोरे घोडेस्वार मला आमराईत दिसले होते, पण त्यांनी माझं काहीच वाकड केलं नव्हतं. उलट जॉन पर्किन्स माझ्या हातात तलवार देऊन म्हणाला होता, मग तुम्हीही ही तलवार घेऊन पराक्रम गाजवा. पराक्रम गाजवायचा? कुणाशी लढायचं?
1894 साली महाराष्ट्रात काही ठिकाणी हिंदू मुस्लिमांचे दंगे उसळले. केसरी, पुणे वैभव या वृत्तपत्रांमधून त्या दंगलीच्या हकीकती वाचून आम्हाला एकदम आमचा शत्रू दिसू लागला. शिवाजीनं ह्याच मुसलमानांना आपल्या तलवारीचं पाणी दाखवलं होतं नाही का? मग आपणही आता या दंगेखोर मुसलमानांना पाणी पाजलं पाहिजे. ठरलं. मी प्रथम जर कुणाशी माझ्या बेताची वाच्यता केली असेल तर ती भीम्याशी. वासुदेव बळवंतांनी महार, मांग, रामोशी यांचंच सैन्य उभारलं होतं. दौलतराव रामोशी हा वासुदेव बळवंतांचा सरदार बनला होता. भीम्या महार हा आता माझा सरदार बनणार होता. क्रांती करून शत्रूला मारण्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांमधून सैन्याची उभारणी केली. माझ्या छत्राखाली राजा, परशा या शिंप्याच्या 2 मुलांनी प्रथम प्रवेश केला. मग गोपाळ देसाई मला येऊन मिळाला. वामन, दादा ही धोपावकरांची घरची मुलं मदतीला आली. कुलकर्ण्यांचा बाळू आला. रावजी आणि त्र्यंबक शिंपी, भिकू वंजारी, बापू, नथू, आठल्ले ही सारी मुलं सैन्यात दाखल झाली. एवढंच नव्हे तर युसूफ मोडकही आम्हाला येऊन मिळाला. शिवाजीच्या भोवती सहकारी तर जमले. आता क्रांतिकार्याला प्रारंभ व्हायला हवा होता. आम्ही पहिलं क्रांतिकार्य काय केलं असेल तर ते म्हणजे युसूफ मोडकचं शुद्धीकरण. मी एके दिवशी युसूफला म्हणालो, अरे तू मुसलमान कसला? तुझं आडनाव मोडक. मोडक म्हणजे मूळचा ब्राह्मण. ते काही नाही, आम्ही तुला हिंदू करणार. तो म्हणाला, नको, कोण म्हणतंय? मग आम्ही गावाबाहेरच्या विटाळलेल्या महादेवाच्या देवळात युसूफचा शुद्धीकरण समारंभ घडवून आणला. कुलकर्ण्यांचा बाळू पुरोहित बनला. त्यानं डोळे मिटून मनातल्या मनात कसले तरी मंत्र म्हटले. मग डोळे उघडून तो एकदम म्हणाला, झाला हा शुद्ध, पुन्हा हा ब्राह्मण बनलाय. युसूफ हा दिसायला नाकेडोळे निटस होता. कुरळ्या केसांचा आणि गोरा पान होता. शुद्धीकरण झाल्यावर आम्ही त्याचं नाव ठेवलं मोहन. मोहन हे नाव साऱ्यांनाच मोहक वाटलं. युसूफ मोडकचा मोहन मोडक झाला. यज्ञ. लेखक भाद खेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ.